अध्याय 4 श्लोक 21 बघताय. निराशीरयत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. ज्याने अंतःकरण आणि इंद्रियांसह शरीर जिंकले आहे. निराशीही यतचित्तात्मा. यतचित्तात्मा म्हणजे अंतःकरण आणि इंद्रियांसह शरीर जिंकले आहे. सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे. त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे सामग्री, संचय, साठा ज्याला म्हणतात असा. आणि या भोग सामग्रीचा ज्यांनी त्यक्त म्हणजे त्याग केलेला आहे. निराशीही शिवाय जो आशारहित आहे. पहिला शब्द जो आहे निराशीही, रफार निघून जाईल, विसर गेल रफाराच्या ऐवजी. आशा नसलेला हा मनुष्य केवळ शारीरं केवलं कर्म कुर्वन, न अर्धा बाजूला होईल. कुर्वन न आपनोती म्हणजे शारीरिक संबंधाची, शरीर संबंधाशी असणारे सगळे कर्म करीत असूनही, शारीरिक कर्म करीत असून सुद्धा कुर्वन किल्बिषम न आपनोती. त्यामुळे त्याला आशा नसल्यामुळे, सगळे इंद्रियांसह शरीर जिंकल्यामुळे त्याला कुठलंही पाप लागत नाही. न किल्बिषम आपनोती. किल्बिषम म्हणजे पाप या अर्थीने. विनोबा म्हणतात की मी केले हा भाव जाऊन जेव्हा कर्मामध्ये सहजता येण्यासाठी त्या कर्मक्षेत्रातील ज्ञान वाढलं पाहिजे. ते ज्ञान मग कर्मामध्ये उतरतं आणि मग कर्तृत्वाभिमान जाऊन इतरांसाठी करण्याची वृत्ती वाढत जाते. जर त्या कर्मक्षेत्रातील ज्ञान वाढत गेलं किंवा आपोआपच लक्ष आपलं त्याकडे असतं, कर्म तन्मयतेने करण्याकडे, आणि मग मी केले हा कर्तृत्व भावसुद्धा निघून गेलेला असतो. ज्ञानाचा निखारा फुलवत ठेवण्यासाठी कर्माचं पेटवण आवश्यक आहे. विनोबा म्हणतात ज्ञानाचा निखारा फुलण्यासाठी हे जे कर्माचं पेटवण आहे ते आवश्यक आहे. पेटवण म्हणजे काय, तर जसं पूर्वी चूल शेगडी पेटवण्यासाठी गौरीच्या खांडावर आपण रॉकेल टाकून त्याने चूल पेटवत असू, चुलीतली लाकडं पेटवत असू. काहींना माहीत नसेल, नवीन ज्या असतील त्या आता, पण ज्या काही याच्यात जुन्या भगिनी आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे की काय करत होतो आपण. लाकडं पेटवण्यासाठी किंवा शेगडी पेटवण्यासाठी काहीतरी गौरीच्या खांडावर रॉकेल टाकून त्याच्यावर ते पेटवायचं आणि मग चुलीतील लाकडामध्ये ते ठेवायचं किंवा शेगडीतील कोळशाजवळ ते ठेवायचं. आपोआप तो सगळा धडाडून पेटत असे मग ती लाकडं किंवा कोळसे. त्याला पेटवण म्हणत असत. तसेच हा ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित होण्यासाठी सतत कर्म करायला हवं, म्हणून म्हटलंय कर्माचं पेटवण. ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी सतत कर्म करायला हवं. त्यातूनच मग काय होतं, ज्ञानाच्या कक्षासुद्धा रुंदावत जातात आणि मग हळूहळू कर्म कसं होत जातं, निष्काम निर्व्याज कर्म होत जातं. कारण अनेक हे ज्ञान वाढत गेल्यामुळे उत्तम प्रकारे करण्याची ओढ लागलेली असते. पण त्या ओढीमध्ये मग निष्कामता आपोआप येत जाते की नाही मला हे चांगलं उत्तमच करायचं आहे, आणि मग असं कर्म निष्काम आणि निर्व्याज होत जातं. कारण ज्ञान झाल्यामुळे हळूहळू अवाढव्य ज्या आशा असतात त्यासुद्धा हळूहळू कमी होत जातात. काहींच्या वाढतातही, अतिशय आशा वाढतात आणि मग ते कुठे त्यांची वृत्ती वळत जाते. पण खरं म्हणजे ज्ञान झाल्यामुळे आणि अवाढव्य असं ज्ञान वाढत गेल्यामुळे नको त्या ज्या आशा असतात त्या कमी होत जातात. कारण ज्ञानी हे जाणतो, ज्ञानीला माहिती असतं की आशा एव राक्षसी पुंसाम आशैव विषमंजिरी. आशा हीच जणू कशी आहे, विषवल्लीसारखी फोफावत जाणारी आहे किंवा घोर अशी राक्षसी आहे, हे त्या ज्ञानीला माहीत असतं. आणि मग तो त्याच्या मागे लागत नाही, आशेच्या मागे लागत नाही, धावधाव करत नाही. ज्ञानपूर्वक त्यावर ताबा मिळवायचा तो प्रयत्न करतो. अन्यथा आशायाः ये दासाः, आशेचा जो दास असतो ते दासाः सर्व लोकस्य, जो आशेचा दास असतो तो सगळ्या लोकांचा दास बनतो. परंतु आशा येषां दासी, आशा ज्याची दासी असते तेषां दासयते लोकाः, मग लोक त्याच्या मागेच लागतात किंवा त्यालाच
वंदन करतात. दासयतेचा अर्थ त्याला पूजतात, त्याचे दास जणू काही बनतात अशा अर्थाने. म्हणून ज्ञानी, बुद्धिमान, पंडित हे कसे असतात तर ते निराशीही, आशारहित त्यांचं वर्तणूक असते. कार्य करत असतात, कर्म करत असतात. दुसरं म्हटलं यतचित्तात्मा. इंद्रिय, मन, चित्त सर्वांवर पूर्ण संयम त्याचा असतो. इंद्रिय, मन मोकळं सोडलं तर ते सतत वेगवेगळ्या दिशेने धावत असतात. आणि मग अंगम गलितम पलितम मुंडम, अंगम गलितम पलितम मुंडम, दशनविहीनम जातम तुंडम, वृद्धो याति गृहीत्वा दंडम, तदपि न मुंचत्याशा पिंडम. कारण अंग गलित गात्र होत आहे, डोक्यावरचे केस गेले आहेत किंवा पांढरे झाले आहेत. दशनविहीनम, तोंडामधील दात निघून गेलेले आहेत. वृद्धत्व आलाय, हाती दंड आलेला आहे, काठी येते, तरीसुद्धा आशा सुटत नाही माणसाची. पिंडम म्हणजे व्यक्तीची आशा सुटत नाही. असं झालं तर मग इच्छा, आकांक्षा या काहीही त्याच्या सुटत नाही. पण जर पहिल्यापासूनच इंद्रियांना उत्तम कार्य करण्याची, मनाला उत्तमाची सवय जर लावली असेल तर मग उत्तमाचाच ध्यास लागतो. आणि शेवटी कितीही गलित गात्र झालेली असली तरी तो त्याच्यामध्ये आशेमध्ये रमत नाही. तो आपल्या उत्तम कार्यामध्ये अनेक वर्षापर्यंत ते कार्य करण्याचा त्याचा ध्यास चालू. आपण बघतो पुष्कळदा 90-95 वर्षाचे लोकंसुद्धा उत्तम स्वतःचं शरीर आरोग्य ठेवून, मन बुद्धी शाबूत ठेवून, स्थिर ठेवून कार्य करताना दिसतात आपल्याला. आणि काही अगदी 60तच त्यांचं सगळं गलित गात्र झालेलं असतं, तरीसुद्धा त्यांच्या आशा सुटत नाही, वासना सुटत नाही. हे आपण बघतोच नेहमी. 6व्या अध्यायात त्यासाठीच सांगितलं आहे की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. प्रत्येक गोष्टीमध्ये संयमित राहून प्रत्येक कर्म तन्मयतेने, एकाग्रतेने, कुशलतेने करतो तो कर्मयोगी. युक्ताहार विहारस्य, युक्त आहार, युक्त विहार आणि योग्य त्या क्रिया कर्मसु. चेष्टस्य कर्मसूचा अर्थ योग्य त्या क्रिया करत जो असतो तो मग अशा प्रकारचं कर्म करतो, उत्तम कर्म करतो. त्यामुळे त्याला कार्यातील सफलता आणि मनाची शांतीसुद्धा मिळत जाते. तिसरं सांगितलं होतं, पहिलं सांगितलं होतं निराशीही, नंतर त्यक्त चित्तात्मा ज्याला म्हणतात युक्त चित्तात्मा, आणि आता नंतर सांगितलं होतं त्यक्त सर्व परिग्रहा. हा सर्व संग्रहांचा त्याग पण करतो हा कर्मयोगी, साठा करीत नाही. सामान्य माणूस काय करतो, अतिसंग्रहाच्या मागे लागलेला असतो. माझे माझे हे हवंय, ते हवंय, ते हवंय करून तो सारखा साठवत असतो, संग्रह करत असतो, प्रत्येक गोष्टीला धरून ठेवतो. भविष्यात लागेल म्हणून याचा साठा वाढत असतो, हे पुन्हा लागेल, पुढे लागेल अशा अर्थाने. त्यातच मग त्याचं शरीर, मन, चित्त खर्ची होत जातं. त्याच्यातच लक्ष सगळं त्याचं असतं. कुठलाही ग्रह हा वाईटच असतो. परिग्रह म्हटलं इथे. कुठलाही साठा, कुठलाही ग्रह हा वाईट असतो. ग्रह वाईट असतो म्हणजे कोणते 5 ग्रह आहेत हे बघूया आपण. की पहिलं म्हणजे जसं परिग्रह म्हणजे साठा, तसं आणखी सांगितले आहेत ग्रह. ग्रह म्हणजे मत बनवणे, कोणाबद्दल तरी मत बनवणं, चांगलं असो किंवा वाईट. मग त्याच्यातच मन फिरत राहतं. वाईट असेल तरी चित्त त्याच्यातच असतं, त्याच्याबद्दल चिंतन करणं, त्याच्याबद्दल वाईट विचार करणं, किंवा चांगलं झालं असेल कोणाबद्दलचं मत तरीसुद्धा आपण त्याच्याच विचारात असतो. म्हणजे पहिला आहे ग्रह. दुसरं आहे आग्रह. आग्रह, ग्रह शब्दाला आ लागलाय म्हणजे कुठलीही गोष्ट आग्रहाने करणं. कोणी आलं असेल तरी त्याला सारखा आग्रह करणं, खाण्याचा, पिण्याचा किंवा हव्यात या गोष्टींसाठी सतत आग्रह असणं. तिसरं म्हणजे दुराग्रह. दूर म्हणजे वाईट. तो आग्रहसुद्धा कधी कधी आग्रहालाच पुन्हा दूर लागलाय उपसर्ग. तो सुद्धा कसा असतो, वाईट असतो बरेचदा. हा जो आग्रह असतो कुठल्याही गोष्ट मी असंच करीन, मी तसंच करीन, मला असं केल्याशिवाय जमणार नाही, हे सुद्धा एक वाईटच आग्रह आहे हा. आणि यालाच त्यांनी दुराग्रह म्हटलेला आहे. किंवा मी जे करते तेच उत्तम, हा जो आपली ठाम समजूत असते त्यालाच दुराग्रह असं म्हटलं जातं. चौथं जो याच्यात दिलेलं आहे परिग्रह म्हणजे साठा, संचय, संग्रह करणे. आणि 5वा आहे निग्रह. या सगळ्या ग्रहामध्ये सामान्य माणूस अडकत जातो. निग्रह चांगला आहे. निग्रहाचा अर्थ पुष्कळदा संयम करणे असा येत आहे. निग्रह चांगला पण आहे, पण व्यक्तीचं हित महत्त्वाचं नसून
इतरांच्या कल्याणासाठी जर निग्रह असेल, मी अमक्यासाठी चांगलं करण्याचा निग्रह करतोय असं जर असेल तर ते उत्तम, अन्यथा तो निग्रहसुद्धा वाईटच असतो. म्हणून अर्जुनाला हे सांगायचं आहे की युद्ध न करण्याचा तुझा हा निग्रह आहे तो येथे नको आहे. देशासाठी, राष्ट्रासाठी अन्यायींना मारणं हे काही पाप नव्हे हे सांगायचं याच्यातून. शारीरं केवलं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम्. पण त्यासाठी निराशी, त्यक्त परिग्रह आणि यतचित्तात्मा असेल तर तो शरीराने कर्म करीत असून सुद्धा त्याला पाप लागत नाही, हे भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात. अध्याय 4 श्लोक 22 बघताय. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. यदृच्छा म्हणजे जो इच्छेशिवाय सहज आपोआप मिळालेल्या पदार्थामध्ये, लाभ संतुष्ट म्हणजे नेहमी संतुष्ट असतो. जे सहज मिळालं आहे, आपोआप मिळालं आहे, त्यामध्ये तो नेहमी संतुष्ट असतो. द्वंद्वातीतो विमत्सरः, द्वंद्व अतीतः अशा अर्थाने जो मत्सररहित, विमत्सरः म्हणजे मत्सररहित म्हणजे दोषदृष्टी नसलेला असा हा द्वंद्वातीतः म्हणजे सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडे पार गेलेला आहे असा हा सिद्धावसिद्धौच समः. सिद्धीमध्ये आणि असिद्धीमध्ये म्हणजे सफलता मिळो किंवा न सफलता मिळो, अपयश मिळो, या दोन्हीमध्ये सुद्धा समः म्हणजे समभाव ठेवणारा असतो. आणि कृत्वा अपि न निबध्यते असा हा कर्मयोगी करून सुद्धा, कृत्वापि म्हणजे कृत्वा अपि, अपि म्हणजे सुद्धा, कृत्वा म्हणजे करून सुद्धा तो न निबध्यते बांधल्या जात नाही, म्हणजे त्याला कर्मबंधन लागत नाही. काही उत्तम, कारण समबुद्धी आहे त्याची, म्हणून या अर्थाने, म्हणून त्याला कर्मबंधन लागत नाही. ज्ञानपूर्वक कर्मसन्यास कसा करायचा हे या अध्यायातील 18व्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहेत. एक एक गुण उत्तम रीतीने समजवतात आहेत. आता या 22व्या श्लोकात तोच धागा पकडून यदृच्छा लाभ संतुष्ट म्हटलं आहे. म्हणजे इच्छेशिवाय बाय चान्स सहज प्रयत्न केले नाहीत तरी जे त्याला मिळालेले आहेत ती प्रभूची इच्छा समजून त्यात त्यांनी समाधान तो मानत असतो. इच्छेने त्याने मागितले नाही आहे, पण जे मिळालं, जेवढं मिळालं त्यात संतुष्ट आहे, समाधानी आहे. मिळालं नाही मिळालं तरीसुद्धा तो संतुष्ट आहे, समाधानी आहे, असा हा कर्मयोगी. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, संतोषामृततृप्तानां यत् सुखं शांतचेतसां कुतस्तद्धनलुब्धानां मितचेतश्च धावताम. संतोषरूपी अमृत पिऊन, संतोषामृत इथे संधी आहे, संतोष अमृत तृप्तानां, संतोषरूपी अमृत पिऊन तृप्त झालेल्या आणि यत् सुखम शांतचेतसां, पहिली ओळ, शांत चित्त असलेल्या लोकांना जे सुख मिळतं ते कुतः तद्धनलुब्धानां, कुतः अर्धासा निघून जाईल, म्हणजे ते सुख धनलोभी जे असतात, धनलुब्धानां धनलोभी असलेल्यांना, धन मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावत असलेल्या माणसांना, इतः ततः धावताम, इकडे तिकडे धावत असलेल्या माणसांना कुतः म्हणजे कुठून कसं मिळणार. जो यतचित्तात्मा आहे, निराशी आहे, त्याच्यासाठी मात्र संतोष परमधनम, संतोष किंवा समाधान हेच परमधन आहे. दुसरी अट सांगितली आहे द्वंद्वातीतः, द्वंद्वापलीकडे गेलेला हवा. द्वंद्व हा जगाचा नियम आहे. जग हे द्वंद्वातून निर्माण झालेलं आहे. जगामध्ये गती स्थिती, उंच सखोल, प्रकाश अंधार, सुख दुःख, शीत उष्ण, नर मादी अशी अनेक द्वंद्वे निर्माण झालेली आहेत. द्वंद्वातीत होणे अतीत म्हटलं आहे. द्वंद्वातीत म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडे जाणे कठीण आहे. जो सुख दुःख समान मानतो, जन्ममृत्यू याचाही स्वीकार करीत पुढे पुढे जा, किंवा सिद्धी आणि असिद्धी, ज्याला यश आणि अपयश, जय पराजय म्हणतो, या सगळ्याला तो शांतपणे स्वीकारतो, त्याला द्वंद्वातीत म्हटलेलं आहे. नंतर म्हटलं विमत्सरः, वि उपसर्ग लागला आहे, म्हणजे विगतः मत्सरः यस्मात्, यस्मात् म्हणजे ज्याच्यामधून, विगत म्हणजे गेलेला आहे, काय तर मत्सर,
असा हा विमत्सर, ईर्षा द्वेष मत्सर सूक्ष्म का होईना त्याच्यामध्ये नसल्यामुळे. कारण जरी आपण वरवर दाखवत असलो तरी सूक्ष्म आपल्यामध्ये मत्सर ईर्षा द्वेष असतोच, अहंकार सूक्ष्म असतोच कधी कधी. हे ज्याच्यामध्ये सूक्ष्मपणाने सुद्धा नाही आहे असा हा विमत्सर कर्म करीत असून सुद्धा त्याचे कर्म कसे असतात, कर्मबंधनाच्या पलीकडे गेलेले असतात. कर्म करीत असतो पण तरीसुद्धा या सगळ्यांनी तो बांधल्या जात नाही कर्माने त्या. कारण हा विमत्सर झालेला असतो, द्वंद्वातीत असतो म्हणून सांगितलं आहे. खरं तर सामान्य माणसाला दुसऱ्याची उन्नती प्रगती वैभव सहन होत नाही. आपल्यासारख्यांना दुसऱ्याचं काही चांगलं बघितलं की आपल्याला ते सहन होत नाही. त्यातूनच मग काय होतं, कलह किंवा एकमेकांना मागे खेचणे, एकमेकांचा पाय खेचणे ज्याला आपण म्हणतो ते, त्यातूनच कधीकधी मग खोटं नाटं फसवणारं असे शब्दसुद्धा आपले चालूच असतात किंवा असं वागणं चालू असतं. असं वागून मग आपला फायदा कसा होईल हे बघत असतो असा व्यक्ती. परंतु हा कर्मयोगी कसा असतो, स्वतःचा उद्धार कसा होईल या विचाराने इतरांची कधीही तो इतरांचा द्वेष करत नाही, मत्सर करीत नाही, वैरबुद्धीसुद्धा ठेवत नाही, शत्रुत्व ठेवत नाही हे सांगायचं आहे. असा हा असतो विमत्सर द्वंद्वातीत आणि समसिद्धाव सिद्धौच असा. प्रामाणिकपणे आपलं कर्म उत्तम करीत असतो, कार्याप्रती स्थिरता ठेवीत ईश्वरार्पण बुद्धीने तो कर्म करत जातो. आणि यातून हाच अर्थ आहे की परिवर्तन अनुकूल प्रतिकूल परिस्थिती ही येतच असते, आपल्या स्वरूपात नाही आहे. पण म्हणून परिस्थिती बदलली असताना सुद्धा स्वरूपाने म्हणजेच आपण जसेच्या तसेच राहायला हवे हे सांगतो आहे. यज्ञाया चरत, यज्ञ समजून आपल्याला तिसऱ्या अध्यायात गेला आहे हा श्लोक. यज्ञाया चरत कर्म समग्रम प्रविलीयते अशा अर्थाने नाही, पुढे येणार आहे हा 23वा श्लोक येणार आहे. यज्ञाया चरत म्हणजे यज्ञ समजून प्रत्येक कर्म करायला पाहिजे. त्याशिवाय केलेली सगळी कर्म कशी असतात, कर्मबंधनात टाकणारी असतात. पण यज्ञ समजून जर प्रत्येक कर्म केली, समर्पण भावनेने जर प्रत्येक कर्म केली तर ती कधीही कर्मबंधनात टाकत नाही हे सांगितलं आहे. यज्ञाया चरत कर्म समग्रम प्रविलीयते हा श्लोक पुढे येणार आहे. आता पुढचा श्लोक आहे आपल्याला अध्याय 4 श्लोक 23 बघतोय आपण. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाः चरतः कर्म समग्रं प्रविलीयते. ज्यांची आसक्ती गतसंगस्य म्हटलाय, ज्यांची आसक्ती, संग म्हणजे आसक्ती, गत म्हणजे गेलेली आहे, पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. मुक्तस्य म्हणजे देहाभिमानी ममत्वरहित झालेला आहे. ज्ञानावस्थित चेतसहा पहिल्या ओळीत जे शेवटचा शब्द आहे, ज्याचं चित्त कसं झालं आहे, परमात्म ज्ञानामध्ये स्थिर झालं आहे, अवस्थित झालं आहे. ज्ञान अवस्थित म्हटलं आहे. चेतसहा म्हणजे ज्याचं चित्त मन परमात्म ज्ञानामध्ये स्थिर झालं आहे. केवळ यज्ञायाचरत कर्म, यज्ञाय आचरत म्हणजे केवळ यज्ञासाठी समर्पण भावनेने जो कर्म करणारा आहे हा कर्मयोगी, या माणसाची संपूर्ण कर्मे समग्रम कर्म, संपूर्ण कर्म कशी होतात, बंधनरहित होतात. प्रविलीयते म्हणजे पूर्णपणे ही विलीन होतात, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही. कारण आसक्ती गेलेली आहे, ममत्व गेलेलं आहे, अहंकार गेला आहे, देहाभिमान गेलेला आहे. शिवाय परमात्म ज्ञानामध्ये ज्याचं चित्त स्थिर आहे असा हा. गतसंगस्य द्वंद्वातीत यतचित्तात्मा विमत्सर मागच्या श्लोकात जे सांगितले ते, हे सगळे जे आहेत हे मागच्या 2-3 श्लोकात वापरून एकाच अर्थासारखे श्लोक बघिततोय आपण की एकाच अर्थाप्रत भगवंत अर्जुनाला नेत आहेत. संग आसक्ती नष्ट करणे म्हणजे कसलीच ओढ किंवा जिव्हाळा न ठेवणे, कुठल्याही व्यक्तीविषयी वस्तूविषयी जागेविषयी परिस्थितीविषयी ओढ राहता कामा नये. अर्जुनाला आपल्या स्वजनांबद्दल गुरुजनांबद्दल मोठ्या व्यक्तींबद्दल पितामहांबद्दल जी ओढ वाटते ममत्व वाटते त्यासाठीच जणू काही सांगतात आहेत की कुठल्याही व्यक्तीविषयी वस्तूविषयी जागेविषयी परिस्थितीविषयी ओढ राहता कामा नये. सहवास हवासा वाटणे म्हणजे संग, आणि संग आसक्ती असेल तर मग पापाचरण दुराचरणही सुद्धा होऊ शकतं.
ते मिळवण्यासाठी, कारण त्याच्यासाठी आपण करतो आहे अशा अर्थाने. हे एक प्रकारचं युद्ध न करणं, हे त्याचा त्याग करणं, स्वधर्माचा त्याग, हे सुद्धा एकच दुराचरणच होणार आहे किंवा पापच होणार आहे. संघामुळे पुण्यकर्मही होतं, पण त्याची चांगली फळं भोगणंसुद्धा मग क्रमप्राप्त असतं. आसक्तीमध्ये कधी कधी पुण्यकर्मसुद्धा होऊन जातं, पण मग त्याच्यातून जे फळ मिळतं तेही भोगावं लागतं. चांगलं असलं तरीसुद्धा कर्मबंधन लागणारच. ते असेपर्यंत मुक्ती नाही. म्हणून पापही नको आणि पुण्यही नको, म्हणजे संघही नको, हे सांगतात आहेत. याप्रमाणे सर्व तऱ्हेच्या बंधनातून सुटलेल्या माणसाला मग मुक्त म्हणतात, म्हणजे देहाभिमान नसणारा मुक्त म्हणतात. कर्मपाशांनी न बांधलेला तो मुक्त. पण एवढ्याने भागत नाही, तर मग तो मनुष्य कसा हवाय? ज्ञानी हवाय. इतकंच नव्हे तर नुसतं ज्ञान नको, तर ज्ञानामध्ये चित्त स्थिर व्हायला हवंय. ज्ञान नसेल कर्माचं अर्थात तर मुक्ती मिळणार नाही, कारण ज्ञानपूर्वक कर्म करणं आवश्यक आहे, त्याशिवाय मुक्ती मिळणार नाही सांगते. ज्ञान मिळवणं हे मनुष्य देहाचं कर्तव्य आहे, आणि ते प्राप्त करण्यासाठी आत्मज्ञान, मोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान क्रमाक्रमाने जात जात साध्य ते मग प्राप्त होईलच, हे सांगतात. ते ज्ञान साधं व्यवहारातला नको आहे. इथे ज्ञानाचा अर्थ घेतला आहे आत्मज्ञान, मोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान, आणि हे सगळं कर्म करता करतासुद्धा मिळवता येतं, आणि ते साध्य ते प्राप्त होईलच. यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. या खालच्या ओळीचा अर्थ बघू की यज्ञीय भावनेने केलेले कर्म हे कसे होते? नंतर समग्र विलीन होतं, म्हणजेच बंधनरहित होतं. भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञ ही संकल्पना आहे, समग्र विश्वात कुठेही नाही आहे, पण आपल्या संस्कृतीत यज्ञ ही संकल्पना सांगितलेली आहे. यज्ञ अवतार भगवंताचा हे फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच आपल्याला बघायला मिळतं, आणि त्याचा उद्घोष केला आहे. भगवंत म्हणतात परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, आणि संभवामी युगे युगे, हा डिमडिम घोष ज्याला म्हणता येईल तो केलेला आहे. इतर धर्मामध्ये भगवंताचे प्रेषित दूत येतात, पण आपल्या धर्मामध्ये अवतार सांगितलेला आहे. भगवंत प्रत्यक्ष येतात, भगवंत कृष्ण रूपात अवतरतात. त्याच्या लीला गोकुळवासियांबरोबर राहणं, गायींना चालायला नेणं, गोपींचं त्याच्यावर रागवणं, यशोदेनी उखळाला बांधणं, चोरून लोणी खाणारा कृष्ण, गोपाळ कला करून उष्टे खाणारा श्रीहरी, रासक्रीडेमध्ये स्वतः रंगून साऱ्यांना आत्मानंदामध्ये सारं काही विसरायला लावणारा गोपगोपींना हा कृष्ण, हा बालमुकुंद, आणि पुढे कृष्ण साऱ्या विश्वाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा असूनही गोकुळामध्ये रंगून जातो. त्यांना निष्काम भक्ती शिकवतो, लोकसंग्रह वाढवतो. हे सारच किती मनमोहक उल्लसित करणार आहे, आणि म्हणून आम्हीही त्याच्या बालरूपामध्ये नेहमीच भान हरपतो. अशा या भगवंतांनी गीतेमध्ये यज्ञ संकल्पना वेगळी मांडली आहे की समान विचाराच्या लोकांनी एकत्र येणं, म्हणजे अशा समान विचाराच्या लोकांनी संगतीकरण करून एकत्र येऊन लोककल्याणार्थ कामाला लागून जनहित राष्ट्रहित साधणं म्हणजे यज्ञीय कर्म होय, हे सांगायचं आहे. त्यात अहंकाराची आहुती टाकणं महत्त्वाचं आहे. यज्ञामध्ये शेवटी जसं श्रीफळ टाकण्याची प्रथा आहे, श्रीफळ अर्पण करतात यज्ञामध्ये. यज्ञ जेव्हा शेवट होतो यज्ञाचा, तेव्हा श्रीफळ टाकण्याची प्रथा आहे. श्रीफळ म्हणजे काय? अहंकाराचं प्रतीक. तसं कुठल्याही कर्मामध्ये कर्म करत असताना अहंकार विरहित होऊन इदन्न मम म्हणत कर्म करीत गेल्यास मग सगळीच कर्म ही कशी होतात? श्रीफळासारखी, म्हणजे फळाची इच्छा न करता, केलेल्या कर्माच्या फळाची इच्छा न करता जे असतं तसं ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणतच ती व्हायला हवीत. समग्रम प्रविलीयते याचा हा गहन अर्थ यातून सांगायचा आहे. पुढचा श्लोक पुढे बघूया.